उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र. ठाकरे कुटुंब रंगलंय साखरपुडा सोहळ्यात. ठाकरेंमधला राजकीय दुरावा संपणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी पुन्हा एकदा एकत्र दिसले. निमित्त होतं ते कौटुंबिक सोहळ्याचं. राज ठाकरेंची बहीण जयजयवंती यांचा मुलगा यश देशपांडेंचा साखरपुडा दादरमधील एका हॉलमध्ये पार पडला. या घरगुती सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज एकाच फ्रेममध्ये दिसले. राज यांच्या भाच्याच्या साखरपुड्याला उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी केवळ हजेरी लावली नाही, तर यावेळी राज ठाकरे कुटुंबियांशी संवादही साधला. रश्मी आणि राज यांच्यातल्या संवादाचं हे बोलकं चित्र. रश्मींनी जयजयवंती यांना मिठी मारून त्यांच्याशी गप्पा मारल्या. राज ठाकरेंची आई कुंदाताई यांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली. नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं अर्थातच राजकीय चर्चांना उधाण आलंय. उद्धव आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाही. मात्र कौटुंबिक आघाडीवर अजूनही रक्ताचं नातं टिकू नये, सुखदुःखात ठाकरे बंधू एकमेकांच्या साथीला उभं राहिल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. उद्धव ठाकरेंच्या अँजिओप्लास्टीनंतर राज ठाकरे स्वतः गाडी चालवत त्यांना लीलावती हॉस्पिटलमधून मातोश्रीवर घेऊन गेले. अमित ठाकरेंच्या आजारपणात आणि उर्वशी ठाकरेंच्या अपघातानंतर काका उद्धव ठाकरेंनी दोघांचीही रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. मध्यंतरी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज आणि उद्धव यांची भेट झाली होती. अमित ठाकरेंच्या लग्नालाही काका काकू गेले होते. खरं तर शिवसेनेत फूट पडल्यापासूनच उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांची इच्छा आहे. अधूनमधून त्यासाठी बॅनरबाजीही रंगते. मात्र त्यापुढे काहीच घडत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी द्यावी, शिवसेना आणि मनसेची युती व्हावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत सामील झालेत, तर राज ठाकरे यांची जवळीक ही सत्ताधाऱ्यांबरोबर पाहायला मिळते. त्यामुळे तुर्तास तरी राजकारणात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता कठीणच दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.